अहो तुम्ही काहीतरी बिझनेस सुरू केला असता तर आता खायचे वांदे नसते झाले. अरे टिर्री केलता मी बिझनेस सुरू, पण लोकांना इमानदार माणसं आवडत नाही. कोणता बिझनेस सुरू केलता तुम्ही? मी दूध धुनिकाच आहे, तर लोकांना मला धरून आणलं. दूध धुनिकाच आहे म्हणजे 1 लिटर दुधामध्ये 2 लिटर पाणी टाकत आहे ना मी. अहो काहीतरी इमानदारीचा धंदा करता असता ना. केलता इमानदारीचा धंदा बी. कोणता? मी खाजगी बँकेत मॅनेजर म्हणून लागलो होतो. मग काय झालं? मी लोकांना त्या बँकेत पैसे टाकायला लावले, एफड्या करायला लावल्या, पण ती बँकच पळून गेली. डबल लोकांनी मला धरून आणलं. डॅडी काम असं करायचं ज्यात खोटं बी बोलता गेलं पाहिजे आणि पैसे बी कमवता गेले पाहिजे. बाळा मग मला नेता बनणं पडन. टिर्री काय चालू आहे? काही टेन्शन तरी ना? हाय शाळेत फी भरायचं टेन्शन आहे. मग तिथं बापाला सांग ना, मला काय सांगतो? मग जक मारायला विचारलं का? पाहिला का कसं नटखट आहे आमचा टिर्री. एक दिवस तो उरवर बसन तेव्हा समजन नटखट. होय मग बर्थडे येऊ राहिला, मला काही गिफ्ट पाहिजे. श्याम्या काही महागातलं महाग गिफ्ट सांग बर का. 50 रुपये लोक बी असलं चालतं मग लगे. अरे आपण कमू कोणासाठी राहिलो? बायका पोरासाठीच ना. मग उद्या खर्च 50 रुपयात जाईल तरी येते का? मी देतो आणून, घेणं पडन. फसले मी तुमच्या संग लग्न करून. म्हणजे मी जिंकलो त्या संग लग्न करून. जसं की उद्या डोनाल्ड ट्रम्प येणार भाऊ सत्कार करायला. राहुल काय बायको केली तो एक नंबर. तो यामुळे मी भारताचा सगळा कर माफ करतो. एक नंबर. काही बिना का बघायला जाऊ ना. वहिनी असं काय पाहिलं तुम्ही राहुल मध्ये म्हणून ते संग लग्न केलं? इंस्टाग्राम वरची फिल्टर राहील फोटो पाहून फसले मी. तू बी ओरिजिनल सुंदर नाहीये, ब्युटी पार्लरची कृपा आहे तुझ्यावर. पण मी लोकांच्या गाड्या पुढे उभं राहून फोटो नव्हते काढत आणि इंस्टाग्राम वर टाकत आणि त्याच्या गाणे नव्हते टाकत. आय मस्तांग पैसा, आय मस्तांग पैसा. मी बी कुत्र्याची फिल्टर लावून इंस्टाग्रामवर फोटो नव्हते टाकत. दुसऱ्या बायाचे नवरे त्याच्यावर किती पैसे खर्च करते, तुम्ही रुपया तरी खर्च करता का माझ्यावर? अव जिपरे तो यासाठी मी कधी पैशाच्या बंडलला रब्बर नाही लावलं. हप्त्यावाल्याला लावूच दिली ना. वहिनी ते सगळं जाऊ द्या, माझ्यासाठी एक कप चहा नाश्ता आणा बर का. घरून उपास झाली तुम्ही. आता दर्शक बरं वाटन. श्याम्या गदडीच्या तोच भांडण लावून दिले आमचे. कधीचा नाराज आहे तू. शामू काका हे लय मोठं संकट आहे आमच्या घरातलं. टिर्री याच्यापेक्षा मोठे मोठे संकट पाहिले आम्ही. कोणते सांगा बर का? अरे एकदा एक रोग आलता कोरोना व्हायरस, त्याला घरात बसून हरवेले आम्ही. म्हणजे कसं? तो रोग एकाला हात लावला तर दुसऱ्याला बी वाजाय म्हणून घरात बसलो होतो आम्ही. आणि बाहेर गेला तर काय वाजाय? पोलीस ढुंगावर रट्टे द्या जाय ना. घरात बसणं काय मोठी गोष्ट आहे? तुला काय माहित किती मोठे संकट होतं घरात बसणं. कोरोनाच्या काळात भारताची लोकसंख्या वाढली. अरे ब्युटी पार्लर बंद होते तर बायाला दाढे आलत्या. नवरा बायकोला ओळखत नव्हता. पराती वाजून कोरोना पळवेले आम्ही. बायाला काही कामं राहत नव्हते तर बायाला नवऱ्याच्या छातीवरचे केस उपटले होते. अरे बापरे. लहान लेकर घरातले सगळे बारदाने खोलून ठुजाय. मग सरकारनं काही केलं नाही का? सरकारनं वॅक्सिन बनवली आणि दुसऱ्या देशाला दिली. मग आपल्या देशाला? सरकारचं कसं